नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आपण आज 4 स्टॉक पाहणार आहोत. ते रिकमेंडेशन्स आहेत. मी पण वैयक्तिक ते चार्ट पाहिलेले आहेत. रिकमेंडेशन आहेत ICICI सिक्युरिटीजचे, ॲक्सिस सिक्युरिटीजचे. हे मोठे मोठे फंड्स आहेत. HDFC सिक्युरिटीज हे एजन्सी आहे, जसं आपलं इथून पाहता झिरोदा आहे. तशा प्रकारचे हे मोठे मोठे फंड एजन्सी आहेत. ICICI सिक्युरिटीज, HDFC सिक्युरिटीज, मोतीलाल ओसवाल, ह्या 4 डिफरंट सिक्युरिटीजने 4 स्टॉक रिकमेंडेड केलेले आहेत. तर आपण पहिला स्टॉक पाहूया. हे तुम्हाला दिसतोय पहिला स्टॉक रॅमको सिमेंट आहे. पहिला स्टॉक हे तर तुम्ही पाहू शकताय. ब्रेकआउट ते निकाल दिलेला आहे याच्यामध्ये डेलीमध्ये. हे घ्या, डेलीमध्ये त्याने ब्रेकआउट दिलेला आहे. पूर्णतः राउंडिंग बॉटम आहे मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकताय. पूर्ण राउंडिंग बॉटमचा ब्रेकआउट आहे. तर तुम्ही याचे टार्गेट पण आपण त्याचं पाहू शकताय. तुम्ही कशा प्रकारचा ब्रेकआउट आहे. हा 2 दिवसाचं ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम स्पर्ड ब्रेकआउट आहे. तुम्ही पाहू शकताय. आता ह्याचं तुम्ही हे पण पहा मित्रांनो, टोटली वीकली पण पाहूया आपण. हा रेकमेंडेड केलेला आहे स्टॉक ICICI सिक्युरिटीजनं. ह्याचा रेकमेंडेड स्टॉक केलेला आहे. ह्याचा आपण टार्गेट जर पाहणार असाल तर हे टार्गेट आपले ह्याच्यामध्ये टार्गेट आहेत आपल्याला. हे तुम्ही टार्गेट गृहीत धरू शकताय. हे टार्गेट आहेत 1000च्या आसपास याचं टार्गेट आहे. आता स्टॉक आहे 970ला. टार्गेट आहे 1000च्या आसपास. हे रॅमको झाला आहे. आता सेकंड स्टॉक आपण पाहूया. सेकंड स्टॉक आहे ॲक्सिस सिक्युरिटीजचं PSP प्रोजेक्ट्स. ह्याला होल्ड केलेला आहे. असा ॲक्सिस स्टॉक काय म्हणतोय की होल्ड करून घ्यायला. तुमच्या पोर्टफोलिओ जर घेतला असेल तर हा स्टॉक राहू द्या. ह्याचं टार्गेट पहा. ह्याचं टार्गेट आपल्याला हे दिसू शकतं. ह्याचं टार्गेट आपल्याला आहे 700-800 रुपये. हे ॲक्सिस सिक्युरिटीजनं आपल्याला टार्गेट मेन्शन केलेलं आहे. एक नियोजिन म्हणून स्टॉक आहे, ते ॲक्सिस बँकनं दिलेलं आहे. नियोजिन केमिकल्स बाय कॉल आहे ह्याच्यावर. हे घ्या. हे सगळे आपण डेली स्टॉक पाहतोय. डेली स्टॉक असतात. हे जास्तीत जास्त 1 आठवडाभर आपण ठेवू शकतो आपल्या पोर्टफोलिओमध्ये. हे सपोर्ट घेतलेला आहे याचा मित्रांनो. हे सपोर्ट पाहू शकता तुम्ही. हे थोडंसं आपण हे करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे हे होऊन जातात ते. हे घ्या. हे सपोर्ट इथं दिलेलं आहे. याचं टार्गेट कमी आहे मित्रांनो थोडं. हे घ्या. हे फर्स्ट टार्गेट, दिस इज द सेकंड टार्गेट. थोडासा वेळ लागेल तुम्हाला सेकंड टार्गेटला, परंतु 100% अचीव होणार आहे याचं सेकंड टार्गेट. नियोजिन केमिकल्स. ह्या नियोजिन केमिकलला प्लॅन आहे टू एंटर द इलेक्ट्रोलाइट मॅन्युफॅक्चरिंग मार्केटमध्ये. ह्याचं प्लॅन आहे, एंटर करतोय. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही असू द्या, ह्याला ठेवा ह्याच्यावरती आपल्या चार्ट पाहत जा. आणि चौथा स्टॉक आहे मित्रांनो, हे रिकमेंडेड केलेलं आहे. हे चौथा स्टॉक गॅलेक्सी सर्फंगटेक्स आहे. हे रिकमेंडेड केलेलं आहे स्टॉक मोतीलाल ओसवाल याने. बाय टार्गेट आहे. याचे सध्याचं प्राईस 58. ह्याचं 38,000 ह्याने रिकमेंडेड आहे हा स्टॉक. हे तुम्ही पाहू शकताय. दिस इज द फर्स्ट टार्गेट आणि हे सेकंड टार्गेट. 2 टार्गेट आहेत ॲक्च्युली. तर हे मोतीलाल ओसवालने ह्याचं टार्गेट ॲक्च्युअल दिलेलं आहे 33,000. पण मला वाटतं की आपण स्टेप बाय स्टेप गेलेलं कधीही छान आहे, चांगलं आहे. आणि हे तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता.
याच्यामध्ये फर्स्ट टार्गेट आहे 3000, 3100 आणि 3300 हे तुम्ही पाहू शकता. त्याच्यामुळे हे 4 स्टॉक आज मी तुम्हाला दिलेले आहेत, रिकमेंडेशन आहेत. चांगले फंड हे जे रिकमेंडेशन आहेत. तर थँक्यू मित्रांनो.